मित्रांनो, शुभ सकाळ, गुड मॉर्निंग, रामकृष्ण हरी, हरे कृष्णा. मित्रांनो, आत्ता 7:30 वाजलेले आहेत आणि मी 6:30 वाजता फिरायला आलो होतो. इकडे येऊन व्यायाम, प्राणायाम, योगासनं, पळणे हा व्यायाम करून मी आता घरी चाललेलो आहे. मित्रांनो, आपल्याला या सृष्टीनं, या निसर्गानं, या ब्रह्मांडानं, या प्रकृतीनं, या नेचरनं, या युनिवर्सनं आपल्याला अद्भुत आणि विलक्षण असं संपत्ती दिलेली आहे. ती कोणती संपत्ती आहे तर ती आहे आपली शरीर संपत्ती. अगदी मौल्यवान अशी संपत्ती भगवंतानं, या नेचरनं, या युनिवर्सनं, या ब्रह्मांडानं आपल्याला फुकट दिलेली आहे. फुकट ही शरीर संपत्ती आपल्याला फुकट दिलेली आहे. अद्भुत आणि विलक्षण आहे ही शरीर संपत्ती. किमान 300 करोड रुपये दिले तरी ही शरीर आपल्याला मिळणार नाही. अशी 300 करोड रुपयाची संपत्ती म्हणजे पूर्णपणे हे शरीर आपल्याला फुकट देऊ केलेलं आहे. आणि म्हणून या फुकट दिलेल्या शरीराची आपल्याला किंमत नसते. कारण आत्तापर्यंतचा आपल्याला अनुभव आहे की जे फुकट मिळतं त्याची आपल्याला किंमत नसते, त्याची आपण किंमत करत नाहीत. फुकट आलं की त्याची किंमत होत नसते. म्हणून शरीर आपल्याला हे 200-300 करोड रुपयाचं शरीर, अद्भुत आणि विलक्षण असं शरीर भगवंतानं दिलेलं आहे. त्या शरीराची आपल्याला किंमत नाही. म्हणून आपण आपलं आरोग्य, आपलं शरीर हे निरोगी आणि निरामय ठेवलं पाहिजे. सदृढ असं ठेवलं पाहिजे, स्वस्थ असं ठेवलं पाहिजे, संतुलित असं ठेवलं पाहिजे. तेव्हा कुठेतरी आपण त्या संपत्तीचा उपभोग घेऊ. कारण लाखो करोडो रुपये जरी आपल्याकडे असतील, कोटी रुपये जरी आपल्याकडे असतील, हजारो कोटी रुपये जरी आपल्याकडे असतील, परंतु आपलं शरीर स्वस्थ जर नसेल, शरीर संतुलित नसेल, सुदृढ नसेल, तर ते लाखो करोडो रुपयेसुद्धा आपल्याला कचऱ्यासारखे वाटत असतात. म्हणून आपण या शरीरासाठी वेळ काढला पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, प्राणायाम केलं पाहिजे, योगासन केले पाहिजे, पळालं पाहिजे आणि त्या शरीराला एकदम फ्रेश ठेवलं पाहिजे. त्यासाठी सकाळी उठणं गरजेचं आहे. सातत्य महत्त्वाचं आहे, चिकाटी महत्त्वाची आहे. म्हणून हे अद्भुत आणि विलक्षण शरीर मिळालं आहे, त्याचं आपण पूर्णपणे उपभोग घेतला पाहिजे. आणि खरी संपत्ती काय असते तर ती शरीर संपत्ती. पैसा, सत्ता, संपत्ती, ऐश्वर्य, धन, द्रव्य हा पार्ट दुसरा आहे, परंतु शरीर ही खरी संपत्ती आहे, ही खरं सुख आहे आपलं. अशा शरीराला आपण सांभाळलं पाहिजे, जोपासलं पाहिजे, त्याचं चांगल्या प्रकारे संगोपन केलं पाहिजे, त्याची चांगल्या प्रकारे जपणूक आपण केली पाहिजे. हीच खरी संपत्ती मिळालेली आहे, भगवंताने आपल्याला फुकट दिलेली आहे. आणि म्हणून मित्रांनो, आपल्या शरीर जे आहे, आपला जो देह आहे, आपण त्या शरीरामध्ये मन आहे, बुद्धी आहे, स्मरणशक्ती आहे, ज्ञानेंद्रिय आहेत, कर्मेंद्रिय आहेत. याचा या शरीरामध्ये जे कर्मेंद्रिय आहेत, जे ज्ञानेंद्रिय आहेत, मन आहे, बुद्धी आहे, याचा एकदम घनिष्ठ संबंध आहे. एकामेकाशी ते जोडलेले आहेत. त्यांचा, त्या मनाचा, त्या शरीराचा, त्या ज्ञानेंद्रियाचा, त्या बुद्धीचा, त्यांचं नातं एकदम घट्ट आहे. आणि म्हणून आपण जीवन जगत असताना मित्रांनो, आपण कंटिन्यू सकारात्मक विचार केले पाहिजेत. कारण आज या धावपळीच्या जीवनामध्ये, या धकाधकीच्या जीवनामध्ये, या कॉम्पिटिशन युगामध्ये, या स्पर्धेच्या युगामध्ये, या मॉडर्न अशा दुनियेमध्ये, या आभासी दुनियेमध्ये, या मोबाईलच्या दुनियेमध्ये, या सोशल मीडियाच्या दुनियेमध्ये आपण कंटिन्यू म्हणजे एक व्यस्त झालेलो आहोत. आणि म्हणून कंटिन्यू आपण आपल्याला दिवसामध्ये किमान 60 ते 70 हजार विचार येतात. त्या विचारामध्ये आपले
टोटल 90-95% विचार हे निगेटिव्ह असतात. का निगेटिव्ह असतात? तर ह्या सोशल मीडियामुळे कंटिन्यू आपल्या हातामध्ये मोबाईल असतो आणि त्या मोबाईल असल्यामुळे कंटिन्यू आपल्या ज्या भावना असतात त्या क्षणाक्षणाला बदलत असतात. कारण हे जीवन म्हणजे भावनांचा चित्रपट आहे. आपण जसे विचार करतो, आपल्या जशा कल्पना आहेत, आपल्या जशा भावना आहेत, आपण जसा विश्वास ठेवतो, आपण जसे कर्म करतो, कार्य करतो, ॲक्शन घेतो, तशाच प्रकारे आपलं जीवन घडत असतं, प्रकट होत असतं, वास्तव्यास उतरत असतं. आणि म्हणून आपण आपले विचार हे कंटिन्यू सकारात्मक ठेवले पाहिजे. कारण सोशल मीडियाच्या माध्यमातून क्षणाक्षणाला आपण आपल्या भावना बदलत असतो, विचार बदलत असतो. त्या भावनांचा कल्लोळ कंटिन्यू आपल्या मनामध्ये चालू असतो. कारण मन, बुद्धी, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, हे शरीर याचा एकदम घनिष्ठ संबंध आहे. आणि आपले जे 5 सेन्स आहेत, ते डोळे असतील, कान असतील, नाक असतील, त्वचा असेल, जिभा असेल, मुख असेल, त्याच्याद्वारे आपण ते कॅप्चर करत असतो. काय? जे आपण पाहतो, जे आपण ऐकतो, जे आपण वाचतो, ज्या वातावरणात राहतो, जसं स्पर्श करतो, जे 5 सेन्स आहेत, आपले 5 ज्ञानेंद्रिय आहेत, त्या 5 ज्ञानेंद्रियाद्वारे आपण हे गोष्टी कॅप्चर करत असतो, घेत असतो. मनामध्ये त्या जात असतात, त्या रुजत असतात, ते पेरत असतो आपण कंटिन्यू. आणि म्हणून मग तसे विचार तयार होत असतात. आणि ते विचार हे कायम आपल्या निगेटिव्हच असतात, पॉझिटिव्ह नसतात. आणि म्हणून आपण एवढे निगेटिव्ह विचार मनामध्ये घेऊ, डोक्यामध्ये घेऊ, तसाच परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. आणि त्यामुळे अनेक असे आजार आपल्याला निर्माण होत असतात. म्हणजे काही नसतानाही आपण भीती बाळगत असतो, कारण आपण भीतीचंच पाहतो. काही नसतानाही आपल्याला चिंता असते, भय असते, भीती असते, अस्वस्थ वाटतं, काळजी वाटते, आपण डिप्रेशनमध्ये असतो, एन्झायटीमध्ये असतो. हे का? तर आपण कंटिन्यू जे पाहतो, जे ऐकतो, जे वाचतो, जे बोलतो, त्याच्या माध्यमातून आपले विचार तयार होत असतात. त्याच्या माध्यमातून आपण कल्पना करत असतो, तसेच आपण विश्वास ठेवत असतो. आणि म्हणून जीवन पण तसंच आपल्याला हे ब्रह्मांड देत असतं. कारण आपण एक ऊर्जा आहोत, आपण एक आत्मा आहोत. आपण नेहमी आपली जी ऊर्जा आहे ती हाय फ्रिक्वेन्सीला ठेवली पाहिजे. आपण आपली नेहमी जी ऊर्जा आहे ती मोठ्या लेवलला घेऊन गेलं पाहिजे. ही मग ऊर्जा कधी मोठ्या लेवलला जाईल, ऊर्जा कधी 100% जाईल आपली, तर आपले जेव्हा विचार सकारात्मक असतील त्यावेळेस आपली ऊर्जा हाय लेवलला जाईल. आणि जर आपले विचार हे जर निगेटिव्ह असतील तर आपली ऊर्जा कंटिन्यू खाली राहील. म्हणून आपण एक ऊर्जा आहोत. आपल्या शरीरामधून आज जे या सृष्टीमध्ये, विश्वामध्ये आहे, प्रत्येक याच्यामध्ये ऊर्जा असते, प्रत्येक वस्तूमध्ये ऊर्जा असते. म्हणून आपण एक ऊर्जा आहोत. ती ऊर्जा आपण कंटिन्यू, त्या लहरी, ते स्पंदनं आपण नेहमी हाय लेवलला ठेवली पाहिजे, उंच लेवलला ठेवली. उंच लेवल म्हणजे आपण सतत खुशी, आनंद, उत्साह, समाधान, शांतता याच्यामध्ये राहिलं पाहिजे, आनंदी राहिलं पाहिजे, फ्रेश राहिलं पाहिजे, हसत राहिलं पाहिजे. दुःख येऊ, सुख येऊ, विचलित न होता आपण नेहमी सकारात्मक विचार जर आपले असतील तर ऊर्जा आपली नेहमी हाय लेवलला असेल. म्हणून आपण सकारात्मक ऊर्जा नेहमी आपली असली पाहिजे. सकारात्मक ऊर्जा कुठे येते मग आपल्याला? तर आपले मित्र हे सकारात्मक असले पाहिजे, आपलं वातावरण हे सकारात्मक असलं पाहिजे, आपण नेहमी सकारात्मक वातावरणामध्ये राहिलो पाहिजे. त्यावेळेस आपल्याला नेहमी आपली ऊर्जा हाय फ्रिक्वेन्सीला राहील. आणि म्हणून सकारात्मक विचार जर असले, ऊर्जा जर सकारात्मक असेल तर आपल्याला कंटिन्यू आपलं शरीर साथ देईल. आणि जर निगेटिव्ह विचार असतील, नकारात्मक विचार आपल्या मनामध्ये येत असतील, नकारात्मक गोष्टी आपण ऐकू, नकारात्मक वातावरणामध्ये जर राहू, नकारात्मक गोष्टी आपण पाहू, नकारात्मक आपण बोलू, नकारात्मक आपण चिंतन करू, तर तसाच परिणाम आपल्या शरीरावर होत असतो, या देहावर होत असतो. कारण आपण ते ऑब्झर्व केलेलं आहे, ते पाहिलेलं आहे, ते आतमध्ये टाकलेलं आहे, ते पेरलेलं आहे आपण माइंडमध्ये. म्हणून हे माइंड आपण जे पाहतो, जे ऐकतो, जे वाचतो, जे बोलतो, ज्याचा स्पर्श घेतो, या 5 सेन्सद्वारे जे घेतो तेच आपल्या शरीरावर परिणाम करत असतं. कारण मन, बुद्धी, स्मरणशक्ती, आपलं जे चेतना आहे ते आपल्या विचाराने काम करत असते. आपण जसे विचार करतो तसं आपण घडत असतो. म्हणून आपण कंटिन्यू निगेटिव्ह विचार न करता सकारात्मक विचार आपण कंटिन्यू केले पाहिजे. आणि सकारात्मक विचाराने आपण भारावून गेलो पाहिजे. तेव्हा आपण आपली ऊर्जा हाय लेवलला घेऊन जाऊ. आणि तेव्हा आपण आपलं शरीर हे स्वस्थ ठेवू, संतुलित ठेवू,
सुदृढ ठेवू. विचार हे आपले सकारात्मक असले पाहिजे, नकारात्मक विचार नसले पाहिजे. ते नकारात्मक विचार संगतीमध्ये, नकारात्मक संगतीमध्ये असू तर नकारात्मक विचार येणार, पॉझिटिव्ह संगतीमध्ये असू, सकारात्मक लोकांमध्ये असू, सकारात्मक वातावरणामध्ये असू, सभोवताचं वातावरण हे सकारात्मक असलं तर 100% सकारात्मक ऊर्जा आपल्याला घरी कंटिन्यू वाहत राहतील. मनाच्या मेंदूमध्ये नेमकं आपण काय पेरतोय याचं आपण चिंतन केलं पाहिजे. आपण माइंडमध्ये नेहमी काय टाकतोय, आपण त्या जे माइंड आहे त्या माइंडच्या माळ्यामध्ये काय रोवतोय, काय पेरतोय, हे आपण याच्याविषयी जागरूक असलं पाहिजे, सतर्क असलं पाहिजे, सावध असलं पाहिजे. आपण मनामध्ये काय टाकतोय, काय पेरतोय याच्याविषयी सतर्क असलं पाहिजे, सावध असलं पाहिजे, आपण जागरूक असलं पाहिजे. त्यावेळेसच आपण आपलं जीवन हे व्यवस्थित प्रकारे घडवू. नाहीतर आपलं जीवन नकारात्मकतेकडे जाईल. टेन्शनमध्ये येऊ, आपण डिप्रेशनमध्ये येऊ, ताणामध्ये येऊ, अस्वस्थ होऊ, एन्झायटीमध्ये राहू आणि आपलं जीवन दिशाहीन होईल, भरकटत जाईल आणि आपल्या जीवनाचा आपण उपभोग घेऊ शकत नाही. म्हणून आपण सकाळी सकाळी एक या बालसूर्याचं, आपण या सोनेरी सूर्याचं आपण दर्शन घेतलं पाहिजे, सकारात्मक वातावरणामध्ये आलं पाहिजे. कारण सकाळची जी ऊर्जा असते, जे ऑक्सिजन असतं ते आपण जर घेतलं तर दिवस आपल्याला सकाळचा 1 तास, आपले राहिलेले 11 तास हे आपलं ऊर्जादायी बनवत असतं. आणि म्हणून आपण सकारात्मक राहिलं पाहिजे, सकारात्मक विचार केले पाहिजे, सकारात्मक लोकांच्या संगतीमध्ये राहिलं पाहिजे. आणि म्हणूनच मग आपलं मन, मेंदू आपलं सकारात्मक काम करेल. ऊर्जा या ब्रह्मांडामध्ये सकारात्मक जातील आणि कितीतरी पटीने ती ऊर्जा आपल्यामध्ये मल्टिप्लाय होऊन परत येत असते. आणि म्हणून आपण जीवन हे जर आपल्याला सुखी, समृद्ध, यशस्वी, सुरळीत आणि वेगवान जर बनवायचं असेल तर आपण फिरलं पाहिजे, संतुलित राहिलं पाहिजे, स्वस्थ राहिलं पाहिजे, सुदृढ राहिलं पाहिजे. आणि म्हणून आपण जीवन जगत असताना आपल्या जर आपलं आयुष्य आपल्या मुलाबाळांसोबत दीर्घकाळ आपल्याला जीवन जगायचं असेल तर आपल्याला व्यायाम करावा लागेल. आपल्याला आपल्या पत्नीसोबत दीर्घकाळ जीवन जगायचं असेल तर आपल्याला व्यायाम करावा लागेल. आपल्याला कुटुंबासोबत जर वेळ दीर्घकाळ घालवायचा असेल तर आपल्याला व्यायाम करावा लागेल. आपल्याला आपले जे फील्ड आहे, क्षेत्र आहे, आपले जे ध्येय आपण निवडलेले, आपण जे स्वप्न पाहिलेले आहेत ते स्वप्न पूर्ण करायचे असतील तर आपल्याला व्यायाम करावा लागेल. आपल्याला या जीवनाचा उपभोग घ्यायचा असेल तर आपल्याला व्यायाम करावा लागेल. व्यायाम खूप गरजेचा आहे. शरीर सुदृढ राहणं खूप गरजेचं आहे. म्हणून कंटिन्यू व्यायाम केला पाहिजे, कंटिन्यू चेहरा आपला हसरा असला पाहिजे, कंटिन्यू आपण उत्साही असलं पाहिजे, कंटिन्यू आपण सकारात्मक असलं पाहिजे. नाहीतर आपल्याला जर असं वाटत असेल की आपण एखाद्या हॉस्पिटलमध्ये आहोत, आपल्याला नाकातोंडामध्ये नळ्या घातलेल्या आहेत, आपण बेडवर पडलेलो आहोत, आपण आपल्या अंगावर पांढरी जी ती हॉस्पिटलची चादर घेतलेली आहे, त्या हॉस्पिटलच्या छोट्या बेडवर आपण पडलेलो आहोत. आपल्याला आपले नातेवाईक, आपले मित्र, आपले सगळे सोयरे, आपले हितचिंतक, आपले शुभचिंतक भेटायला येत आहेत. त्यांच्या हातामध्ये केळ्याच्या पिशव्या आहेत, त्यांच्या हातामध्ये सफरचंद आहेत, त्यांच्या हातामध्ये बिस्किट आहेत, त्यांच्या हातामध्ये आपलं खायला ते घेऊन येत आहेत. आपण बेडवर पडलेलो आहोत आणि आपण बेडवर पडून आपण आपल्या हातामध्ये इंजेक्शन लावलेले आहेत, नाकामध्ये नळ्या आहेत, तोंडामध्ये नळ्या आहेत. आपण त्या हॉस्पिटलचा ड्रेस घातलेला आहे आणि आपण त्या हॉस्पिटलच्या कॉटवर पडलेलो आहोत बेडवर. हे जर आपल्याला पाहायचं असेल आणि आपले हितचिंतक, शुभचिंतक येऊन आपल्याला जर म्हणत असतील की गेट वेल सून, लवकर बरे व्हा, लवकर आम्हाला भेटायला या, चांगले व्हा, काही काळजी करू नका, तुम्ही बरे होताल, असं जर आपल्याला पाहायचं असेल तर आपण व्यायाम करू नका, आपण उत्साही राहू नका, आपण सकारात्मक राहू नका. कारण आपल्याला त्या बेडवर झोपायचं आहे. तर झोपायचं असेल, नातेवाईक भेटायला यायचं आपल्याला इच्छा असेल तर आपण अजिबात व्यायाम करू नका. असेच रेंदावलेले राहा, असंच झोपत राहा 8-9 वाजेपर्यंत. असंच निगेटिव्ह विचार करा, नकारात्मक विचार करा. नकारात्मक विचारांचं बीज आपल्या माइंडमध्ये जाऊ द्या. आणि नकारात्मक विचार आपल्या माइंडमध्ये गेले की आपल्याला व्याधी तयार होत असतात, आपल्याला आजार तयार होत असतात. म्हणून आपल्याला जर आजारापासून दूर राहायचं असेल तर सकारात्मक राहायला शिका. आणि आपण
100% जीवन एकदम सुखी आणि समृद्ध जर जीवन जगायचं असेल तर आपण व्यायाम करा. व्यायाम जर आपण केला 100% संतुलित राहू, सुदृढ राहू, आरोग्यदायी राहू, निरोगी निरामय राहू. मित्रांनो धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि इतरांनाही पाठवा, जेणेकरून ते आरोग्याची काळजी घेतील आणि एकदम मस्त स्लिम फिट अँड फाईन राहतील. वयवर्ष माझं 46 आहे, परंतु आजही मी जीवन जगत असताना एकांतात राहतो, एकांतात पॉझिटिव्ह विचार करतो, स्वयंसूचना देतो, स्वतःला अफर्मेशन करतो, व्हिज्युलायझेशन करतो, माइंडला ज्या पाहिजे त्या गोष्टी देतो, जे पाहिजे ते विचार देतो आणि म्हणून आज मी सकारात्मक जीवन जगत आहे. आपणही सकारात्मक जीवन जगा. धन्यवाद. रामकृष्ण.